नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज 26 जानेवारी 2024 या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून मंगल कामना आहे. शेतकरी मित्रांनो, आज 26 जानेवारी आहे. या 26 जानेवारीला आपल्या दुबार पेरणीच्या हरभऱ्याला 67 दिवस पूर्ण होतात. या 67 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ केलेली आहे आपल्या हरभऱ्यानी. हे बघा, फूल पण आहे आणि माल पण धरलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हे बघा आहे. आणि ह्या झाडानं फुटवे योग्य पद्धतीने केलेले आहे. शेतकरी मित्रांनो, आणि आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मला कमेंटमध्ये विचारलं की का बा तुम्ही असं काय केलं की तुमचा हरभरा इथला वाढलेला आहे. शेतकरी मित्रांनो, बघा शेतकरी मित्रांनो, दुसरी पद्धत काहीच नाही आहे. तुम्हालाही माहीत आहे, असं वेगळं काही करावं नाही लागत. बघा, मी पहिल्यांदा पेरलं होतं तर नांगरटी केली होती, रोटावेटर केलं आहे आणि हरभरा पेरला, एकरी 30 किलो पेरला. त्याच्यात काय झालं शेतकरी मित्रांनो, बुरशी आल्यामुळे इथली बुरशी आली का ती आपल्या हातात काही लागली नाही. फवारणी केली, माझा फवारणी पण आहे. शेतकरी मित्रांनो, मी फवारणी केलेली आहे पहिला हरभऱ्याला आणि मोडून टाकलं, वखर केलं आणि पुन्हा दुबार पेरणी केली. ह्या दुबार पेरणीचा हरभरा आहे. शेतकरी 21 नोव्हेंबरला मी दुबार पेरणी केली. आज बघा हरभरा माझ्या शेतात कसा आहे. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, माझा ह्या हरभरा दुबार पेरणीचा प्लॉट तुम्हाला कसा वाटलेला आहे. आणि ह्या दुबार पेरणीच्या हरभऱ्याची वाढ शेतकरी मित्रांनो माझ्या टोंग्यापेक्षाही मोठा आहे. शेतकरी मित्रांनो, इथले ब्रँचेस केले. तुम्हाला झाडाचं बूड जर पाहतो म्हटलं ना शेतकरी मित्रांनो, हे बघा किती ब्रँचेस आहे, फळफांद्या बघा आणि फूल पण बघा. आता अजूनही वाढ चालू आहे. हे बघा, 1 2 3 4 5 6. आता जिथल्या फांद्या आहे आपल्या या ज्या फळफांद्याला 8 6 8 10 जरी घाटे आले तरी आपल्याला ॲव्हरेज लागतो. शेतकरी मित्रांनो, कारण की ब्रँचेसच भरपूर आहे. तर मी असं वेगळं काही नाही केलं. शेतकरी मित्रांनो, सांगतो तुम्हाला, बघा दुबार पेरणी वाखर केलं. एकरी 32 किलोनं चना पेरला. शेतकरी मित्रांनो, कारण की लेट पेरणी होत होती. पेरणी झाल्यानंतर मी पाणी दिलं 2-2 तासाचं, 2-2 तासाचं पाणी दिलं. 8 दिवस लागले. शेतकरी मित्रांनो, म्हणजे 4 दिवसात वलीत झालं आपलं, 4 ते 5 दिवसात. आणि तिथून 10 ते 11व्या दिवशी आपलं वरतून अवकाळी पाणी आला. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, जबरदस्त अवकाळी पाणी आला. कारण की आपला खोल चना पेरलेला होता, त्याच्यावर 10 दिवसानंतर पाणी आला. हरभरा कुबीरला होता आणि हरभरा आपला डाटडूट निघाला. माझी व्हिडिओ असेलच दुबार पेरणीचे, कसा निघाला काय निघाला या व्हिडिओ असेल, तुम्ही बघून घ्या माझ्या चॅनलवर, आपली माती आपले लोकवर. नंतर लगेचच तिथून 15 ते 16 दिवसांनी मी एक फवारणी केली. शेतकरी मित्रांनो, 28-28-0 खताची, आणि एक अळीनाशक मारलं, इमेमॅक्टिन. बुरशीनाशक मारलं. बुरशीनाशक तुम्ही कोणतंही मारू शकता. शेतकरी मित्रांनो, नंतर हरभरा वाढीला लागला. शेतकरी मित्रांनो, मग डवरणी केली. डवरणीनंतर अजून 8-10 दिवस थांबलो. मग 37 दिवसाचा हरभरा झालेला होता. मी अजून 4-4 तासाची शिप दिली. शेतकरी मित्रांनो, एकट दुक्कट फुलावर सुटलेला होता 37 दिवसानं. मी अजून 4-4 तासाची शिप दिली. 4-4 तासाची शिप दिल्यानंतर तिथून दुसऱ्या दिवशी, म्हणजे अजून 4-5 दिवस मला वलतायला लागले. दुसरा फेर वलीत झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर मी 12-100 खताची फवारणी केली. शेतकरी मित्रांनो, त्याच्यातही इमेमॅक्टिनची आपण अळीनाशक फवारणी केली आणि बुरशीनाशकही फवारलं. शेतकरी मित्रांनो, तर नंतर त्याच्यात निंदन झालं. शेतकरी मित्रांनो, डवरणीचा फेक एकच. तर
माझं एकच सांगणं आहे शेतकरी मित्रांनो, मला कमेंट आलेली होती, तुम्ही वेगळं काय केलं? वेगळं काहीच नाही केलं, तुमच्या समोरच आहे शेतकरी मित्रांनो. मर रोग कोणताच नाही आला मग. आणि त्याच्यात वातावरण, थंडीचं वातावरणही भेटलं, पोषक वातावरण भेटलं शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याला. तर पाण्याचं नियोजन जर आपल्या हरभऱ्याला योग्य पद्धतीने जर मिळत असेल आणि डवरणी, खत, पेरणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असेल तर आपलं पीक व्यवस्थितच राहते शेतकरी मित्रांनो. अशा पद्धतीनं आपल्या शेतात पीक डोलू लागते शेतकरी मित्रांनो. आता बघा, ह्या हरभऱ्याची वाढ बघा किती आहे. हे बघा, फूल पण सुटायला सुरुवात झाली. हे बघा ब्रँचेस बघा, हे बघा, हे एकच झाड आहे आणि हे बघा ब्रँचेस बघा किती गेलेले, फुटवे बघा. मी माझ्या हरभऱ्याची वाह करत नाही शेतकरी मित्रांनो. मला कमेंट येतात की तुमच्या हरभऱ्याची वाह कशाला करतात. कोणताच शेतकरी आपल्या पिकाची वाह नसतो करत शेतकरी मित्र. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे. बघा, माझी पहिली पेरणी अनसक्सेस झाली, दुसरी पेरणी, दुबार पेरणी सक्सेसफुल झाली. जे आहे ते आहे, कारण की आपलाच माल आहे तर सर्व गोष्टी आहे शेतकरी मित्रांनो, नाही तर काहीच नाही. बस अशी जर वातावरण जर असलं शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला, हरभरा पिकाला, नक्कीच आपलं पिकंही चांगलं राहते. आणि त्याच्यात आपलं योग्य व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन जर आपलं परफेक्ट जमलं तर नक्कीच आपलं असं पीक डोलू लागते शेतकरी मित्रांनो. आणि आपली योग्य फवारणी, वेळोवेळी फवारणी. आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो, आपण कितीही वेळेवर काय खत दिलं, वेळेवर पाणी दिलं, सगळं काही केलं, वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या आणि वातावरण जर पोषक नसेल तर त्याच्यातही आपला माल सुधरू नाही शकत शेतकरी मित्रांनो. सर्व गोष्टी या निसर्गावर अवलंबून आहे, तुम्हाला हे माहीतच आहे शेतकरी मित्रांनो. आणि मला कमेंट येतात, तुम्ही युरिया दिला का? नाही, मी युरिया नाही दिला, मी युरिया फवारणी केली नाही. आणि फुल याची तर औषधच फवारणीच नाही केली. मी नॅचरल फुल येऊ देतो शेतकरी मित्रांनो. नॅचरल फुलामध्ये खूप ताकद असते, ते लवकर गळत नाही आणि घाटा मोठा राहते. आणि नॅचरल फुल संख्येनं जास्त राहते, खूप येतात आणि उत्पन्नातही भर पडते शेतकरी मित्रांनो. नॅचरल फुल येऊ द्या, अशी फवारणी करू नका. आता नॅचरल फुल केव्हा, जेव्हा तुम्ही लवकर पेरणी करता, नोव्हेंबर महिन्यात जर आपली पेरणी झाली असेल आणि जर आता कोणा शेतकऱ्यांची इच्छा होते की आता पेरावा आता 31 नोव्हेंबरला, आता कोणाचा हरभरा असेलच 35-40 दिवसाचा, आता समोर टेम्परेचर आहे, दिवस कमी आहे, तर त्या शेतकऱ्यांनी फुलाची फवारणी करावी शेतकरी मित्रांनो. कारण की समोर टेम्परेचर वाढते ना, टेम्परेचरमध्ये फूल धरत नाही. आता हे थंडीचे दिवस आहे, 15-20 दिवस आहे थंडीचे, समोर फरवरी महिना लागून राहिला, उन्हाळा लागून राहिला. तर टेम्परेचर जर वाढलं, आपलं जर हरभरा टेम्परेचरमध्ये सापडला तर फूल येणार नाही. तर दिवस कमी असताना जर तुम्ही फुलाचा फवारणी केली तर त्याच्यातही आपल्याला ॲव्हरेज लागू शकतो शेतकरी मित्रांनो. आणि जर असंच वातावरण राहिलं, फरवरी महिन्यात जर पूर्ण थंडीत गेला तर होऊ शकते कमी जास्त उन्हाळा लेट लागू शकतो. तुम्हाला माहीतच आहे निसर्ग कसा, बरसाती म्हणजे उन्हाळ्यात अवकाळी पाणी, थंडगार वातावरण राहते. उन्हाळ्यातही मागच्या वर्षी तसंच झालं, अवकाळी पाणी, थंडी, नंतर उन्हाळा तपला. तर तुम्ही मारू शकता, फुलाचं औषध मारू शकता, कारण की दिवस कमी आहे. जर पेरणी अगोदर झाली, पेरणीचा कालावधी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत जर पेरणी झाली असेल तुमची नोव्हेंबर महिन्यात, तर तुम्हाला फुलाची फवारणी करायची अगोदर काही गरज नाही. नॅचरल येऊ द्या, नॅचरलमध्ये पहा किती ताकद आहे. आणि पाणी व्यवस्थापन कुठं चुकते आपलं, जेव्हा अवकाळी पाणी आला की पाण्यावर पाणी जर झालं तर तेव्हा आपला हरभरा येल्या जाऊ शकते शेतकरी मित्रांनो, दुसरी काहीच नाही. वाढ भरपूर, हे बघा टोंगळ वाढला आहे माझा हरभरा. आणि फूल पण आता बरेचसे 60 दिवसानं, म्हणजे तिथून जेव्हा 37-38 दिवसांनी मी पाणी दिलं ना, तिथून 20-25 दिवसांनी आपल्या हरभऱ्याला चांगल्या प्रकारे फूल सुटायला सुरुवात झाली. माझे व्हिडिओ पण आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता.
आणि आज 26 जानेवारी आहे. या 26 जानेवारीला 67 दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे. कुठे माल पकडला, कुठे माल पकडायचा आहे, कुठे फुल आहे. आता माझा हे जो अवस्था आहे शेतकरी मित्रांनो, फुल येणे आहे, घाटे भरणं आहे आणि फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होणे आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता हे थंडी पडून राहिली. आता 4 दिवस झाले खूप थंडी पडून राहिली दडासारखी. आताही मी शेतात आहे, चांगला दड आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा हरभऱ्यावर. तर नक्की कमेंट करून सांगा माझा ह्या दुबार पेरणीचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो. हे बघा तुम्हाला दिसत असेल आज दुसरं वेगळं काहीच नाही केलं. आणि तुमचंही व्यवस्थापन सांगा शेतकरी मित्रांनो. तुम्ही काय दिलं आपल्या हरभरा पिकाला? मी DAP दिलं शेतकरी मित्रांनो. खत तुम्ही कोणतेही वापरू शकता. DAP बराबर 30-16 10-26-26 पेरताना एकरी एकच बॅग दिली. फक्त दुबार पेरणीत मी 32 किलो एकरी चना पेरलेला आहे. कारण की लेट होत होता थोडा, कारण की हरभऱ्यात मर रोग जास्त राहते, हरभरा मरतो जास्त, म्हणून त्या कारणानं मी 32 किलो पेरला शेतकरी मित्रांनो. आता हे जे माहिती मी सांगतो म्हणून नाही शेतकरी मित्रांनो, बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हीच ॲनालिसिस करा, शोधा की का खरंच मी सांगतो का, आणि कमेंट करून सांगा हे माहिती चुकीची आहे. योग्य असेल तर योग्य शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला ह्या प्लॉट कसा वाटला शेतकरी मित्रांनो आपला दुबार पेरणीचा? हे बघा आताच्या पोझिशनमध्ये फुल पण येत आहे, बघा घाटे पण आहे, हे बघा घाटे आहे, घाटे पण पकडत आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओ टाकणार आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही प्लॉटचे. आणि तुम्ही असं सहकार्य करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा, लाईकही करा, शेअर करा शेतकरी मित्रांनो. कारण की जितल्या जास्त शेतकऱ्यांजवळ पोहोचेल तिथलीच आपल्याला एकमेकाला माहिती पडेल. कमेंटवर कमेंट करत जा शेतकरी मित्रांनो. असं नाही तर तसं, तसं नाही तर असं. बघा चांगली वाढ झालेली आहे, चांगले ब्रँचेस केल्याचे आहे. अंदर तर जाऊ नाही शकत शेतकरी मित्रांनो, जायला रस्ता नाही आहे. आणि कारण की खूप दड आहे आणि खार खूप आहे. एक दिवस मी अंदर जाणार, दाखवणार तुम्हाला माझा प्लॉट. सध्याच तर नाही, कारण की जायला रस्ता नाही आहे आपला. हे बघा पूर्ण पॅक झालेला आहे आपलं हरभरा आहे. तर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो. आणि फवारणी करताना पहिले पाणी द्या शेतकरी मित्रांनो, नंतर फवारणी करा. हरभऱ्यालाही भरपूर पाणी पाहिजे आणि कमीही पाणी पाहिजे, जमिनीनुसार पाणी द्या. आता बरेचसे शेतकऱ्यांचे हरभरे 81-82 दिवसाचे झाले असेल, 85 आवश्यकतेनुसारच पाणी द्या. मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आवश्यकतेनुसार पाणी द्या. जास्त पाण्याची गरज नाही आहे. जास्त कोणी म्हणतात पट पाणी देऊ का, स्प्रिंकलरचं देऊ का? नाही, स्प्रिंकलरचं द्या. आवश्यकता पडली तेव्हाच द्या पाणी, नाहीतर पाण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो. जर पाण्याची गरज नसताना जर पाणी दिलं तर हरभरा काय हवं, तांबूस पडतो, घाटे गळतात आणि बुरशी पण येतात. हरभरा म्हणजे त्याचं डायरेक्शनच बदलून जाते पूर्ण हरभऱ्याचं पिकाचं. कसा दिसतो, काय दिसतो, कसा दिसायला लागतो तो जास्त पाण्यामुळे, ते तुम्हाला अनुभव आहे शेतकरी मित्रांनो. म्हणून आवश्यकतेनुसारच चण्याला पाणी पाहिजे. आणि आता दिवस कमी आहे, आपला हरभरा 100 दिवसातच पूर्ण घाटे भरून येतात शेतकरी मित्रांनो. 100-105 दिवसातच. आता माझा दुबार पेरणीचा हरभरा आहे ना, हे बघा तुम्ही बघून राहिले, या हरभरा थोडा लेट येणार, कारण की हा हरभरा इतका वाढला आहे की सूर्यप्रकाशही अंदर जात नाही, ओल भरपूर आहे. तरी कितीकही ओल असेल, कितीकी काय असेल, त्याचे दिवस भरले की तो ॲटोमॅटिक कलर चेंज करतो. कारण की हे त्याचं आयुष्यमानच तिथलं असतं, त्याची आयुष्यमानच मर्यादा तिथली असतात. ते येतेच, कारण की टेम्परेचरमध्येही वाढ होते. थंडी कमी जास्त, ढगाळ वातावरण चेंज. आता थंडी आहे तर पुढं ढगाळ वातावरण, काही वातावरणात चेंज होऊ शकते शेतकरी मित्रांनो, आहे ना. असं म्हणतो बा मी. तर बघा शेतकरी मित्रांनो, नक्की कमेंट करा ह्या प्लॉट कसा वाटला तर. आणि आवश्यकतेनुसार पाणी द्या. आणि जास्त जर पाणी झालेलं असेल ना शेतकरी मित्रांनो, तुमच्या हातातून चूक जर झाली असेल
की नाही बा आता स्प्रिंकलरनं पाणी जास्त झालं आणि पाणी देताना पूर्ण हरभरा झोपलेला असेल तर एखादी बुरशीनाशक, कोणतंही एखादं बुरशीनाशक तुम्ही मारू शकता शेतकरी मित्रांनो. तुमच्या शिफारशीनुसार तुम्ही कोणतं बुरशीनाशक मारू शकता. लय बुरशीनाशक आहे, फर्टिलायझर म्हणजे कृषी केंद्रात दुकानात मिळताच, तुम्ही मारू शकता. तात्काळ मारलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो शेतकरी मित्रांनो. कारण की आता दिवस कमी आहे आपल्याजवळ. 81-85 दिवस झाले असेल तुम्ही पाणी दिलं असेल तर दिवस कमी आहे. 100 दिवसातच तुम्हाला हरभरा भरून दिसतात. 100-105 दिवसात. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो. ह्यात प्लॉट कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला. धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.